रंकाळा बस स्थानकावरून कोलोली गावासाठी दररोज रात्री मुक्कामाची गाडी सुरू करण्यात आली आहे। कोलोली ग्रामस्थांची बऱ्याच वर्षांची मागणी यामुळे पूर्ण झाली आहे। दरम्यान प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असं आवाहन रंकाळा डेपो मॅनेजर दयानंद पाटील यांनी केलंय। पन्हाळा तालुक्यातील कोलोली हे शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावचे नागरिक कार्यरत आहेत। आमदार, मंत्रालयामध्ये, पोलीस खात्यामध्ये, त्याचबरोबर तहसील विभाग, शिक्षण क्षेत्रात तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यकही याच गावचे आहेत। साहजिकच सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे या गावाला मुक्कामी एसटी बस सोडण्याची मागणी होत होती। अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोडवलाय। कोलोलीचे प्रदीप गुरव यांनी हा विषय मार्गी लावलाय। रंकाळा कोलोली ही गाडी आता दररोज सायंकाळी 7:30 वाजता सुटणार आहे। कोलोली गावामधून सकाळी 6:30 वाजता सुटेल। या बसची ग्रामस्थांच्या वतीनं पूजा करण्यात आली, तर चालक वाहक यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील, जयसिंग गुरव, पीडी पाटील, सीआयडी विभागाचे माजी पोलीस निरीक्षक राजाराम भोसले, पांडुरंग पवार, एडी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।